विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघतोय काम, काळ आणि वेग यावरची उदाहरणे कशी सोडवायची। मागच्या उदाहरणामध्ये लेक्चरमध्ये आपण बघितलं की त्यांचे गुणधर्म काय किंवा काही बेसिक उदाहरणे आपण सोडवून बघितली। म्हणजेच काय, एखादं काम पूर्ण करायचं असेल तर ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे मजूर आणि ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस यांचं काय असतं, व्यस्त प्रमाण असतं। हा एक पहिला गुणधर्म बघितला। दुसरा गुणधर्म आपल्याला काय सांगतो, एखादं काम पूर्ण करण्यासाठी पूर्वीपेक्षा जर मजुरांची संख्या दुप्पट केली तर काम पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या मजुरांची संख्या ही काय होते, निम्पट होते, म्हणजे त्याच्या अर्धी होते। मी समजा कामावर माझ्या मजुरांची संख्या कमी केली तर काम पूर्ण करण्यासाठी मला जास्त दिवस लागतील, बरोबर ना। अशाच प्रकारे आपण आता पुढची काही उदाहरणे बघूया, म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये ती कशी सोडवायची याची ट्रिक लक्षात येईल। आता आपलं पुढचं उदाहरण बघा काय आहे। 15 माणसे एक काम 15 दिवसात पूर्ण करतात। 15 माणसे एक काम 15 दिवसात पूर्ण करतात। तर पण कामावर मी दररोज 10 माणसे वाढवली। 15 माणसे एक काम 15 दिवस पूर्ण करतात, कामावर मी 10 माणसे वाढवली। पंधरा माणसे 15 दिवस एक काम पूर्ण करतात, कामावर मी समजा 10 माणसे वाढवली, तर पूर्वीपेक्षा माझं ते काम किती दिवस अगोदर संपेल। बघा, 15 माणसे 15 दिवस एक काम करत होती, कामावर मी 10 माणसे वाढवली। माझ्याकडे पहिल्यांदा किती होती, 15 माणसे। आता माझ्याकडे किती झाली, 10 माणसे मला वाढवायची आहेत। मग मी काय करणार, 15 माणसे अधिक 10 माणसे बरोबर किती, 25 माणसे। ही आपण काय काढली, नवीन गोष्ट काढली, 25 माणसे बरोबर। 15 माणसे 15 दिवस ही आपल्याला काय आहे, पहिली दिलेली गोष्ट आहे, मग त्याचा अंशामध्ये गुणाकार करायचा। 15 गुणिले 15 आणि मला काय मिळालं इथे, 15 अधिक 10, मी 10 माणसे वाढवायची आहेत, तर ते काम किती दिवस अगोदर संपेल हे आपल्याला काढायचं आहे। मी 15 माणसे आहेत माझ्याकडे आधीच, 10 माणसे वाढवली, किती मिळाली, 25 माणसे। मग मी हे काय करणार, छेदामध्ये लिहिणार बरोबर। मग आता इथे बघा, 15 गुणिले 15 किती येतात, 225, छेद काय आहेत 25, किती मिळतं, 25 9 225, म्हणजे इथे काय मिळणार मला उत्तर 9। 15 माणसे एक काम 15 दिवस करतात, मला कामावर 10 माणसे मी वाढवली ते काम लवकर संपवण्यासाठी, तर ते काम माझं किती दिवस अगोदर संपेल असा प्रश्न आहे। मग मी काय केलं, मला कामावर 10 माणसे वाढवली आहेत, मग काय केलं, पहिल्यांदा 15 माणसे होती, मी 10 माणसे वाढवली, किती झाली माझ्याकडे एकूण माणसे, 25 माणसे। आता ही 25 माणसे 15 दिवसात पहिल्यांदा ते काम संपायचं। आता ते 25 माणसे कामाला लागल्यावर ते काम किती दिवस अगोदर संपेल, पूर्वीपेक्षा किती दिवस अगोदर संपेल असा माझा प्रश्न आहे। मग बघा, आता माझ्याकडे 9 माणसे झाली, 9 माणसे माझ्याकडे झाली, मग 9 माणसे ते काम किती दिवस अगोदर संपवतील, तर बघा, पहिल्यांदा ते काम 15 दिवस व्हायचं, आता माझ्याकडे ते काम 9 दिवसात पूर्ण होतं, म्हणजे काय उत्तर येणार, पूर्वीपेक्षा 6 दिवस अगोदर संपेल। म्हणजे बघा, 15 वजा 9 बरोबर 6, ते काम पूर्वीपेक्षा 6 दिवस अगोदर संपेल। आपला प्रश्न काय होता बघा, 15 माणसे एक काम 15 दिवस करतात, तर 10 माणसे मी त्या कामावर वाढवली, तर ते काम पूर्ण होण्यासाठी मला पूर्वीपेक्षा किती दिवस अगोदर संपेल, ते काम मला पूर्वीपेक्षा किती दिवस अगोदर संपेल। तर बघा, कामावर मी 10 माणसे वाढवली, आपला नियम काय सांगतो, कामावर जाणाऱ्या मजुरांची संख्या जर वाढवली तर काम करण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या ही कमी होते, बरोबर ना। मग बघा, 15 माणसे अधिक 10 माणसे 25 माणसे मिळाली मला। मग मला आता काम पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या मोजायची आहे, बरोबर। मग मी काय करणार, पहिल्यांदा दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार अंशामध्ये केला, मला नवीन आता काय मिळालं, 15 अधिक 10 25 माणसे अशी लिहिली छेदामध्ये। मग 225, 15 गुणिले 15 225 भागिले 25, उत्तर किती येतं माझं 9। पहिल्यांदा मला 15 माणसे लागायची, पण आता मला किती
पहिल्यांदा मला 15 दिवस लागायचे, सॉरी माणसे नाहीत दिवस. आता मला किती लागतात? 9 दिवस लागतात. मग ते माझं काम पूर्वीपेक्षा किती दिवस अगोदर संपणार? किती दिवस अगोदर संपेल? अगोदर असण्यासाठी आपण काय करायचं? वजा करायचं. पण माझा असा प्रश्न असता किती दिवस उशिरा संपेल, तर मी काय करणार होते? इथे बेरीज करणार होते, म्हणजे अधिक करणार होते. किती दिवस म्हणजे दिवसांमध्ये दिवस मिसळायचे. पण मला ते काम किती दिवस अगोदर संपेल असं हवं आहे, म्हणून मी काय करणार? 15 - 9 = 6. म्हणजे ते काम मला 6 दिवस अगोदर संपेल. आता आपण पुढचा प्रकार बघूया. आता आपण काय बघितलं? दिलेली माणसे, कामाचा वेळ आणि ते काम पूर्वीपेक्षा अगोदर व्हावं किंवा लवकर व्हावं यासाठी काही सूत्र बघितली. म्हणजे काम अगोदर होण्यासाठी काय करायचं? कामातून आलेल्या दिवसातून मिळालेले दिवस वजा करायचे. किंवा काम मला उशिरा संपवायचं असेल तर काय करायचं? जे आपल्याला दिवस दिलेले असतात त्यामध्ये जेवढे आपल्याला दिवस उशिरा संपवायचे आहे ते मिळवायचे, म्हणजे त्यांची बेरीज करायची. म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल आणि आलेल्या उत्तरातून जे दिलेले कामाचे दिवस असतात ते काय करायचे? वजा करायचे, म्हणजे आपल्याला योग्य उत्तर मिळेल. आता आपण पुढचा चौथा प्रकार बघूया. काय आहे बघा. 12 माणसे एक काम दररोज 8 तास करून. बघा, 12 माणसे एक काम दररोज 8 तास करून 15 दिवसात संपवतात. बारा माणसे एक काम 8 तास करतात आणि किती? 15 दिवसात संपवतात. तर 10 माणसे तेच काम दिलेल्या गोष्टी आहेत तशा खाली लिहायच्या. म्हणजे इथे माणसे दिली तर माणसाच्या खाली माणसे, किती तास दिले असतील तर तासाच्या खाली तास, किती दिवस असेल काढायचं आपल्याला तर दिलेली मांडणी आहे तशी पहिल्यांदा करून घ्यायची. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळतं? आपल्याला कुठल्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या कळतात आणि आपल्याला काय काढायचं आहे हे याच्यावरून आपण अचूक ठरवू शकतो. जे काही काढायचं आहे त्यासाठी काय करायचं? एक्स मानायचा. आणि सोपी पद्धत आहे बघा. जे पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी असतात पहिल्या त्या सगळ्या अंशामध्ये त्यांचा गुणाकार करायचा. इथे 3 गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. एक गोष्ट आपल्याला माहिती नाही आहे ती आपल्याला इथे काढायची आहे. मग उरणार इथे किती? 2 संख्या कुठल्या तरी. 3 गोष्टी आपल्याला इथे दिलेल्या आहेत. 12 माणसे, 8 तास आणि 15 दिवस. म्हणजे काय? माणसं, तास आणि दिवस. आपला धड्याचंच नाव आहे काम, काळ आणि वेग. म्हणजेच काय? 15 माणसे, 8 तास, 15 दिवस. हे एक उदाहरण झालं. तसंच इथे बघा किती 10 माणसे दिलेली आहेत. काहीतरी तुम्हाला दिवस दिलेले असतील तर ते काम पूर्ण होण्यासाठी किती तास लागतील, किंवा इथे तुम्हाला तास दिलेले असतील, माणसं दिलेली असतील, ते काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील असं तुम्हाला विचारलं असेल. तेव्हा काय होतं? इथे तुम्हाला 2 गोष्टी मिळतात. इथे पहिल्यांदा तुम्हाला 3 गोष्टी दिलेल्या असतात. मग ज्या अंशामध्ये गोष्टी असतात म्हणजे पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी असतात त्यांचा सरळ अंशामध्ये गुणाकार करायचा. बघा, 12 माणसे, 8 तास, 15 दिवस. दुसऱ्यांदा तुम्हाला काय दिलं आहे? 10 माणसे तेच काम 9 तास करतात. इथे येणार माझे किती? 9 तास. तर ते काम पूर्ण होण्यासाठी मला किती दिवस लागतील असा प्रश्न आहे. ते काम पूर्ण होण्यासाठी मला किती दिवस लागतील? मग आता आपण काय करूया? किती दिवस यासाठी आपण काय करूया? एक्स मानूया. पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी आहेत अंशामध्ये, म्हणजे पहिल्यांदा जे आपल्याला दिलं असतं उदाहरणामध्ये ते आहे तसं पहिल्यांदा लिहून घ्यायचं. गुणाकारामध्ये 12 गुणिले 8 गुणिले 15 छेद 10 गुणिले 9. मग आता 10 गुणिले 9. मग यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. असा कुठला तरी एक नंबर शोधायचा ज्या नंबरने प्रत्येकाला गुणाकार होतो. आता इथे बघा 3 त्रिक 9, 3 चोक 12. बरोबर, हा पहिला गुणाकार केला. आता इथे बघा परत 3 एके 3, 3 पाची 15. मग इथे काय आता मला मिळणार परत? 4 दुणे 8 आणि 5 दुणे 10. इथे आता मला काय मिळतं बघा? 5 गुणिले 1 5. इथे बघा 4 चोक 16 आणि गुणिले 5 म्हणजे 5 चोक 20 आणि 4 80, 16 पंच 80 छेद 5. किती मिळणार मला? 16. बरोबर. किती दिवस अगोदर संपवतील? 16 दिवस. अशा प्रकारे आपण ते काढू शकतो. म्हणजेच बघा 12 माणसे 8 तास एक काम 15 दिवस करतात.
तर 10 माणसे तेच काम 9 तास करून किती दिवसात संपवतील, असा माझा प्रश्न आहे. दिलेली गोष्ट पहिल्यांदा आहे ती अंशामध्ये लिहून त्यांचा गुणाकार करायचा. दुसऱ्यांदा ज्या आपल्याला 2 दिलेल्या गोष्टी असतात त्या छेदामध्ये लिहायचा. आणि आपल्याला जी तिसरी गोष्ट काढायची आहे ती x मानायची. पहिल्यांदा 2 दिलेल्या संख्या 3 संख्यांचा गुणाकार करायचा. छेदामध्ये ज्या 2 संख्या मिळतील त्यांचाही छेदामध्ये गुणाकार करायचा. आणि प्रत्येक वेळी असा गुणाकार करणं 3 संख्या 4 संख्या दिलेलं असतं तेव्हा सोपं नसतं किंवा ते किचकट काम आहे. मग आपण काय करायचं, तिथल्या तिथे अंश आणि छेदांमध्ये असा एखादा नंबर शोधायचा की त्या नंबरने एखाद्याच नंबरने दोन्ही संख्यांना भाग जातो. आणि असा भागाकार करून कमीत कमी संख्या घेऊन आपण तो भागाकार करू शकतो. मग आपल्याला योग्य उत्तर मिळेल. तुम्ही प्रत्येक संख्येचा इथे गुणाकार केला नंतर आलेल्या संख्येने त्यांना भागलं तर उत्तर तुमचं चुकणार नाही, पण काय होणार, त्याच्यात वेळ वाया जाणार. आणि स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपल्याला वेळेचं महत्त्व हे माहीत असलंच पाहिजे. कारण प्रत्येक जरी गुणाकारामध्ये इथे चूक झाली तर अख्खं गणित चुकतं आणि आपला सगळा वेळ ते उत्तर शोधण्याचं फुकट जातो. बहुपर्याय तुम्हाला दिलेले असतात त्यामुळे आपण पर्याय शोधत असतो पण आपलं उत्तर काहीतरी नेहमी वेगळंच येतं. मग असं न करता कमीत कमी संख्येने जर तुम्ही त्याला भाग घालवलात तर पुढे गुणाकारासाठी आपल्याला बरं पडतं इथे. त्यामुळे असा एक नंबर शोधायचा जो अंशाला आणि छेदाला एकाच वेळी भागतो. त्यामुळे आपल्याला इथे कमीत कमी नंबर मिळेल गुणाकारासाठी आणि आपलं उत्तर चुकणार नाही. अशा प्रकारे आता आपण अजून एक दुसरं उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे काय आहे बघा आता नवीन, आता आपल्या या तिसऱ्या पद्धतीत काय दिलेलं आहे, आपल्याला माणसे दिलेली असतात, तास दिलेले असतात आणि दिवस दिलेले आहेत. परत इथे दुसऱ्या पद्धतीमध्ये काय दिलेलं असतं, दुसऱ्या प्रकारात माणसे दिलेली आहेत, तास दिलेले असतात. तर आपल्याला आता इथे काय करायचं आहे, दिवस शोधायचे आहेत. पण तुम्हाला उदाहरणामध्ये असं विचारलं, इथे समजा माणसे दिलेली आहेत, तास किती लागतील ते कामासाठी दिलेले आहेत किंवा किती दिवसात ते काम पूर्ण होईल असंही तुम्हाला दिलेलं असतं. मग कधी कधी काय सांगतात, किती माणसे लागतील कामावर ते काढा. तुम्हाला तास आणि दिवस दिलेले असतील तर किती माणसे कामावर लागतील ते काढा असं विचारलं जाऊ शकतं. किंवा कधी कधी इथे माणसे दिलेली असतात, तास दिलेले असतात, तुम्हाला ते काम किती दिवसात पूर्ण होईल हे काढायचं असतं. आता आपलं उदाहरण बघूया काय आहे ते. 20 माणसे दररोज 12 तास काम करून, इथे किती येणार, 20 माणसे दररोज काम किती करतात, 12 तास, आणि ते काम 15 दिवसात पूर्ण करतात. 20 माणसे दररोज एक काम 12 तास करतात आणि ते काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर 16 माणसे दररोज, इथे किती येणार, 16 माणसे दररोज 9 तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आत्ताचंच आपलं उदाहरण होतं तसंच आहे बघा. 20 माणसे एक काम 12 तास करतात आणि 15 दिवसात संपवतात. आता माझ्याकडे दुसरे कंडिशन काय आहे, 16 माणसे 9 तास काम करतात तर ते काम माझं किती दिवसात पूर्ण होईल. आत्ताच सांगितल्याप्रमाणे ज्या दिलेल्या गोष्टी असतात सुरुवातीला त्यांचा अंशामध्ये गुणाकार करून घ्यायचा. जी गोष्ट आपल्याला काढायची आहे त्यासाठी x मानायचं आणि ज्या 2 दिलेल्या गोष्टी असतात त्यांचा काय करायचा, छेदामध्ये गुणाकार करायचा. आता बघा हा गुणाकार कसा करायचा. पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे असा एखादा नंबर शोधायचा, या नंबरने दोघांनाही भाग जातो. आता इथे बघा 4च्या पाड्यात 16 येतात, 4च्या पाड्यात 20 येतात, 5चा पाडा तुम्ही घेतला तर 5 मध्ये 20 येतात पण 16 येत नाहीत. म्हणून याला काय करायचं, 4ने भाग घालवायचं. 4च्या पाड्यात 16 येतात, 20 येतात, म्हणून काय करायचं, 4 चोक 16, 4 पंच 20, बरोबर. आता इथे बघा 3चा पाडा घेतला तर तुम्ही काय येतात, 9 पण येतात, 12 पण येतात. 4चा पाडा घेतला तर त्याच्यात 12 येतात, 9 येत नाहीत. मग काय करायचं, ह्याला 3ने भाग घालवायचा. 3 त्रिक 9, 3 चोक 12, बरोबर. मग हा 4 गेला, 4 एके 4, 4 एके 4, उत्तर किती आलं, 1 आलं. मग आता इथे किती राहिले, 3 राहिले. 3 एके 3, 3 पाची 15, उत्तर किती मिळालं, 5 गुणिले 1 गुणिले 5 किती मिळालं, 25. तिथल्या तिथे भाग घालवायचा. म्हणजे कसं होतं, पुढे गुणाकारामध्ये बरं पडतं. प्रत्येक आता इथे 20 आहेत, 12, 15, प्रत्येकाचा जर तुम्ही गुणाकार केलात आणि नंतर याने भागत राहिला तर किती वेळ खूप फुकट जातो. त्यामुळे एखादी अशी संख्या शोधायची, एखादा नंबर त्या पाड्यामध्ये हा अंश आणि छेदामध्ये अशा दोन्ही संख्या असल्या पाहिजेत.
त्याला पूर्ण भाग जाईल एखाद्या संख्येने, अशी संख्या शोधायची आणि प्रत्येकाला भागत जायचं. आपल्याला कमीत कमी संख्या मिळते आणि जी संख्या मिळेल त्याचा आपण गुणाकार करायचा, म्हणजे आपल्याला योग्य उत्तर मिळतं. आपला प्रश्न काय होता? 20 माणसे एक काम 12 तास करतात आणि 15 दिवसात संपवतात, तर 16 माणसे 9 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील? मग आपण काय केलं, इथे ज्या पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी आहेत त्यांचा अंशामध्ये गुणाकार करून घेतला. जी गोष्ट आपल्याला काढायची आहे त्यासाठी आपण काय म्हटलं? एक्स म्हटलं. ज्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत त्यांचा छेदामध्ये गुणाकार केला आणि आपल्याला उत्तर काय मिळालं? 25. म्हणजे तेच काम 16 माणसे 9 तास काम केल्यानंतर ते काम 25 दिवसात पूर्ण होईल. बरोबर? अशा प्रकारे आपलं हे उदाहरण सोडवून झालं. उदाहरण काय दिलेलं आहे बघा आपल्याला. 15 माणसे प्रत्येकी दररोज 20 खड्डे खणून ते काम किती 18 दिवसात पूर्ण करतात. आता इथे दुसऱ्यांदा काय दिलेलं आहे? 12 माणसे 30 खड्डे खणले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? मग आता इथे बघा आपल्याला दिलेल्या गोष्टी काय आहेत? पहिल्यांदा त्याचा अंशामध्ये गुणाकार करायचा. 15 गुणिले 20 गुणिले 18. छेद आपल्याला काय काढायचं आहे? 30 खड्डे खणण्यासाठी 12 माणसांना किती दिवस लागतील? किती दिवस यासाठी आपण एक्स मानूया. बरोबर? छेदामध्ये दिलेल्या गोष्टी काय आहेत? 12 गुणिले 30. 12 गुणिले 30. आता काय करायचं? असा एखादा नंबर शोधायचा जो दोन्ही अंश आणि छेदामध्ये आहे आणि त्यांना भागाकार जातो पूर्ण. आता इथे बघा 15 आहेत आणि 12 आहेत. 12 कोणाच्या पाड्यात येतात? 3च्या आणि 4च्या पाड्यात 12 येतात. 15 कोणाच्या येतात? 5 आणि 3च्या पाड्यात येतात. पण 3च्या पाड्यामध्ये बघा 15 येतात आणि 12 पण येतात. म्हणून आपण 3ने या 2 संख्यांना भाग घालवू शकतो. म्हणून इथे बघा 3 चौक 12, 3 पाची 15. बरोबर? आता बघा इथे 4 आणि इथे 20 आहेत. मग बघा 4 एके 4, 4 दुणे 4 पंच 20. आता बघा इथे 30 आहेत, इथे 18 आहेत. मग 9 दुणे 18 किंवा इथे बघा इथे 18 आहेत. 6 त्रिक 18 आणि 10 त्रिक 30. मग आता इथे किती येतं? 5 5 25 गुणिले 6, 6 पंच 30 आणि 5 150 छेद 10. 150 छेद आपल्याकडे काय आलं? 10. इथे किती येणार? 15. 15 माणसे 20 खड्डे 18 दिवसात खणतात, तर 12 माणसे 30 खड्डे 15 दिवसात खणतील, असं आपलं उत्तर येणार. आता आपण पुढचा प्रकार बघूया. ह्या उदाहरणामध्ये बघा काय करायचं असतं? जेव्हा ज्या दिलेल्या संख्या असतात त्या पहिल्यांदा अंशामध्ये त्यांचा गुणाकार करायचा. ज्या आपल्याला संख्या काढायची आहे त्यासाठी एक्स मानायचं आणि आपल्याला ज्या उरलेल्या 2 गोष्टी असतात त्यांचा छेदामध्ये गुणाकार करायचा आणि असा एखादा नंबर शोधायचा जेणेकरून त्या दोन्ही नंबरला अंश आणि छेदाला भाग जाईल, जेणेकरून आपल्याला गुणाकार करताना बरं पडेल. आणि अशा प्रकारे उदाहरण सोडवायचं. आता आपण पुढचा प्रकार बघूया. 12 माणसे एक काम 10 दिवसात करतात. 12 माणसे एक काम 10 दिवसात करतात. तर त्याच्या दुप्पट काम 15 माणसे किती दिवसात करतील? बारा माणसे एक काम 10 दिवसात करतात, त्याच्या दुप्पट काम 15 माणसे किती दिवसात करतील? आता एखाद्या संख्येची दुप्पट, तिप्पट, चौपट किती पट जर काढायची असेल तर त्यासाठी सूत्र काय आहे बघा. पट बरोबर 2 गुणिले माणसांची संख्या म्हणजेच मजूर संख्या. एखादी कुठली आपल्याला पट इथे विचारला दुप्पट, आपल्याला तिप्पट विचारली, चौपट विचारली किंवा कितीही पट विचारली तर काय करायचं? पट जी इथे आपल्याला दुप्पट काढायची आहे ती पट विचारली तर 3 गुणिले मजुरांची संख्या, चौपट विचारली 4 गुणिले मजुरांची संख्या, असं करायचं. इथे आपल्याला काय विचारली? दुप्पट विचारली. मग हे उदाहरण कसं सोडवायचं बघा. 12 माणसे एक काम 10 दिवसात करतात, तर ते काम दुप्पट होण्यासाठी तर त्याच्या दुप्पट काम 15 माणसे किती दिवसात करतील असा आपल्याला प्रश्न आहे. दुप्पट बरोबर आपला सूत्र काय आहे? 2 गुणिले मजुरांची संख्या. मग इथे काय येणार? 2 गुणिले 12 मजुरांची संख्या गुणिले 10 छेद आपल्याला काय दिला इथे?
15 माणसे, ती काय करायची, छेदामध्ये लिहायची. आपल्याला काय काढायला सांगितलं त्याने, 15 माणसे एक काम 10 दिवसात करतात, मला त्याच्या दुप्पट काम करायचं आहे, तर 15 माणसे ते काम किती दिवसात करतील, किती दिवस लागतील दुप्पट काम करायला, हे आपल्याला काढायचं आहे. मग दिलेल्या गोष्टी पहिल्यांदा 12 आणि 10 आपल्याला दिलेले आहेत. 2 मी गुणाकारामध्ये का घेतले, मला त्याची दुप्पट करायची आहे म्हणून. मला समजा दिलेलं असतं इथे तिप्पट काम मला करायचं आहे, तर किती दिवस पूर्ण लागतील, तर मी गुणाकारामध्ये 3 घेणार होते. इथे मला इथे काय दिलं आहे, दुप्पट दिली आहे, मी गुणाकारामध्ये 2 लिहिणार आणि उरलं किती, 15 माणसे, ती काय करणार मी छेदामध्ये लिहिणार. आता यांचा बघा गुणाकार करायचा, मला किती दिवस काढायचे आहेत, x मानलं. आता अशी संख्या घ्या, बघा इथे 12 आहे आणि इथे 15 आहे. मग आपण काय करायचा, गुणाकार करायचा, 10 गुणिले 12 120 दुने 240, 12 दुने 24 गुणिले 10 240 छेद 15. बरोबर, इथे उत्तर मला काय मिळणार, 15 भागिले 240, 15 एके 15, 14 5 16. इथे काय मिळणार मला, 16 दिवस मिळणार. 12 माणसे 10 दिवस एक काम पूर्ण करतात, मला त्याच्या दुप्पट काम 15 माणसे घालून करायचं आहे, तर ते काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील, तर मला उत्तर काय मिळालं, 16 दिवस लागतील. अशा प्रकारे अजून पुढचं उदाहरण बघूया. दुप्पट, जेव्हा पट दिलेली असते तेव्हा काय करायचं, पट गुणिले मजुरांची संख्या आणि जे आपल्याला दिवस दिलेले असतात ते छेदामध्ये लिहायचे. अंशामध्ये तुमचं काय येणार, ती पट, दिलेली माणसे आणि एकूण तास काम करण्यासाठी लागणारे, आणि छेदामध्ये काय येणार, तुमची दिलेली एकूण दिवसांची संख्या. पुढचं उदाहरण आपल्याला काय सांगतं बघा, 15 माणसे दररोज 15 माणसे एक काम 8 दिवस करतात. 15 माणसे एक काम 8 दिवस करतात, तर त्या कामाच्या तिप्पट काम, आता आपल्याला इथे किती दिली आहे, तिप्पट, म्हणजे त्याचा 3 वेळा मजुरांच्या संख्येशी गुणाकार करायचा. 15 माणसे 8 दिवस एक काम करतात, तर त्या कामाच्या तिप्पट काम 12 माणसे किती दिवसात करतील, तिप्पट काम 12 माणसे बरोबर किती दिवस. आपल्याला उदाहरण काय दिलं आहे बघा, 15 माणसे एक काम 8 दिवस करतात, मला त्या कामाच्या तिप्पट काम करायचं असेल, तर ते काम 12 माणसे किती दिवसात पूर्ण करतील, असं आहे बघा. इथे मी इथे काय करणार, 15 गुणिले 8, मला तिप्पट काढायचे आहे म्हणून गुणिले 3 छेद काय करणार मी 12, बरोबर किती दिवस, यासाठी काय करणार, x मानणार. मग इथे बघा 12च्या ह्याच्यात 3 एके 3, 3 चौक 12, 4 एके 4, 4 दोन्ही 8, बरोबर किती, इथे किती येणार 30. 15 माणसे 8 दिवस एक काम करतात, मला त्याच्या तिप्पट काम करायचं आहे, किती माणसे घालून, 12 माणसे घालून, तर ते काम पूर्ण करण्यासाठी मला किती दिवस लागतील. तर बघा मांडणी मी कशी केली, पहिल्यांदा 15 माणसे 8 दिवस आणि तिप्पट, आपल्याला पट काढायचे असेल तर सूत्र काय आहे, तिप्पट गुणिले मजुरांची संख्या. मग इथे मी काय केलं, 3 गुणिले मजुरांची संख्या 15, 15 माणसे किती दिवस, 8 दिवस काम करतात म्हणून 8 घेतले, आणि आपल्याला काय करायचं आहे, किती दिवस काढायचे आहेत, आपल्याला माणसे किती दिली आहेत 12, मग इथे काय केलं, ती छेदामध्ये घेतली, 3 गुणिले 15 गुणिले 8 छेद 12. मग काय केलं, 3 आणि इथे 3 आहेत, इथे 12 आहेत, 4च्या पाड्यात दोन्ही संख्ये, 3च्या पाड्यात दोन्ही संख्या येतात म्हणून 3ला या दोघांनी भाग घालवला. अशा प्रकारे भाग करून आपण उत्तर काय आलं, 15 गुणिले 2 30, म्हणजे 12 माणसे 30 दिवस जेव्हा काम करतील तेव्हा ते काम तिप्पट या कामाच्या पूर्ण होईल. अशा प्रकारे उदाहरण आपण सोडवू शकतो. अजून एक उदाहरण बघूया. ही आपल्या काय झाली, पट्टीतील उदाहरणे, म्हणजे एखादं काम पूर्ण करण्यासाठी 20 मजूर 30 मजूर काय ते लागतात, तर ते काम त्या कामाच्या दुप्पट तिप्पट, म्हणजे ते काम पट्टीत पूर्ण होण्यासाठी किती मजूर लागतील किंवा किती दिवसांची संख्या लागेल हे आपण शोधतोय. मग अशा प्रकारे अजून एक उदाहरण बघूया आपण.
तुम्हाला लवकर कळेल कसं सोडवायचं ते. 20 माणसे एक काम 15 दिवसात करतात. 20 माणसे एक काम 15 दिवस करतात. तर त्या कामाच्या चौपट काम, आता इथे बघा 4 पट दिली आहे त्याची. मग असे काय बघितलं आपण, दुप्पट तिप्पट. आता 4 पट काम 25 माणसे किती दिवस करतील? उदाहरण काय दिलं आहे बघा, 20 माणसे 15 दिवस एक काम करतात. मला त्या कामाच्या चौपट काम करायचं आहे. हे जे 20 माणसे 15 दिवस एक काम करतात त्या कामाच्या चौपट काम मला करायचं आहे. पण काय बघा, 25 माणसे आहेत माझ्याकडे, तर मी ते काम किती दिवसात पूर्ण करेन असा प्रश्न आहे. 20 माणसे 15 दिवस जे काम करतात त्याच कामाच्या चौपट काम मला 25 माणसे घालून करायचं आहे. पण ते काम माझं किती दिवसात पूर्ण होणार असा प्रश्न आहे. मग काय करायचं, इथे चौपट दिली आहे. आपण सूत्र मागच्याच वेळी बघितलं. पट म्हणजे काय, दिलेली संख्या गुणिले मजुरांची संख्या. आता इथे बघा 4 पट काढायची आहे म्हणून 4, दिलेली माणसे 20, बघा 20 गुणिले 15 छेद काय करणार आपण, किती माणसे, 25 माणसे. आणि आपल्याला दिवस किती दिले आहेत ते काढायचे आहेत. त्यासाठी काय करायचं, x बरोबर. आता इथे बघा अशी कुठली तरी एक संख्या शोधायची जी दोन्ही पाड्यात आहे. 5 त्रिक 15, 5 5 25, परत 5 चेके 5, 5 चोक 20, 4 चोक 16, 48. इथे काय ना बघा, 20 माणसे 15 दिवसात जे काम पूर्ण करतात त्याच्या चौपट काम करण्यासाठी माझ्याकडे 25 माणसं आहेत. तर ते काम मला किती, 48 दिवस लागतील ते काम पूर्ण करण्यासाठी. अशा प्रकारे अजून पुढचं उदाहरण बघूया. उदाहरण काय दिलेलं आहे, अजय व विजय एक काम 12 दिवसात करतात. आता बघा इथे अजय व विजय एक काम 12 दिवसात करतात. विजय व सचिन तेच काम 15 दिवसात करतात. अजय व विजय एक काम 12 दिवसात करतात. विजय व सचिन तेच काम 15 दिवसात करतात. तर अजय व सचिनचे काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. आता बघा अजय व सचिनला ते काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. तर ते तिघे मिळून किती दिवस काम करतील? आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे बघा, अजय व विजय एक काम 12 दिवसात करतात. विजय व सचिन एक काम 15 दिवसात करतात. अजय व सचिन एक काम 20 दिवसात करतात. तर या तिघांचे मिळून कामाचे किती दिवस होतील हे आपल्याला शोधायचं आहे. मग यासाठी काही सूत्रे आहेत बघा. पहिल्यांदा काय करायचं, अजय व विजय यासाठी आपण काय म्हणायचा, ए मानायचा. विजय व सचिन ही आपली दुसरी कंडिशन आहे, त्यासाठी काय म्हणायचं, बी. अजय व सचिन यासाठी काय म्हणायचं, सी. आता आपला असे जेव्हा उदाहरण दिलेली असतात, 2 नावं आणि ती काम किती करायची आहेत, किंवा 3 नावं 3 माणसं दिलेली असतील आपल्याला, आणि त्या मजुरांची संख्या दिवस कामाचे दिलेले असतील, कामाचे एकूण किती दिवस होतील असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा काय करायचं, 2 गुणिले ए गुणिले बी गुणिले सी छेद ए बी अधिक ए सी अधिक बी सी. म्हणजे काय करायचं बघा, अजय व विजय एक काम 12 दिवस करतात, त्यासाठी आपण काय केलं, ए मानला. अजय व विजय या दोघांसाठी काय केला, ए मानला. विजय व सचिन 15 दिवस काम करतात, यासाठी आपण काय केला, बी मानला. अजय व सचिन 20 दिवस काम करतात, यासाठी आपण काय केलं, सी मानलं. बरोबर. मग काय करायचं, 2 गुणिले हा ए गुणिले बी गुणिले सी घ्यायचा छेद काय करायचं, ए बी म्हणजे हे 2 अधिक बी सी हे 2 अधिक ए सी
असे क्रमाने घ्यायचे, ए बी अधिक बी सी अधिक ए सी असे क्रमाने घ्यायचे आणि आपण त्यांचा नेहमी करतो तसा गुणाकार भागाकार करायचा. आता इथे बघा 2 गुणिले ए काय आहे माझा 12 दिवस, मग इथे काय येणार 12 गुणिले बी काय आहे 15 दिवस, सी काय आहे 20 दिवस छेद. आता इथे बघा ए बी काय आहे ए गुणिले बी, इथे मध्ये कुठलं चिन्ह नाही म्हणून काय येणार ए बी म्हणजे ए गुणिले बी. आता बघा इथे 12 गुणिले 15, ए काय आहे 12, बी काय आहे 15, 12 गुणिले 15 अधिक ए सी आपला काय आहे 12 आणि 20, इथे काय येणार 12 गुणिले 20 अधिक बी सी आपला काय आहे बी सी म्हणजे बी गुणिले सी 15 गुणिले 20, 15 गुणिले 20. तर आता हे उदाहरण सोडवायचं कसं बघा. इथे पहिल्यांदा काय आहे दिलेल्या सगळ्या अंशांचा आपण गुणाकार करून घ्यायचा. बघा 2 गुणिले 12 24 आणि 24 गुणिले 15 दुने 30. बघा इथे 24 गुणिले 300 छेद 12 दुने 24 गुणिले 15 दुने 30 300 छेद 12 गुणिले 15 180 अधिक 12 दुने 24 240 अधिक 15 गुणिले 2 30 300. मग आता त्याचं उत्तर काय येणार बघा 24 त्रिक 72 छेद ह्याची बेरीज किती येणार 720. मग काय करायचं ह्या शून्याला हा शून्य गेला 72 एके 72. इथे उत्तर किती मिळणार आपल्याला 10. अजय व विजय या कामांचे किती आहेत 12 दिवस आहेत यासाठी आपण ए मानला. सचिन व विजय यांचे 15 दिवस आहेत यासाठी बी मानला. अजय व सचिन यांचे 20 दिवस आहेत यासाठी सी मानला. मग या सगळ्यांचा गुणाकार सूत्र बघा काय आहे 2 गुणिले ए गुणिले बी गुणिले सी छेद ए बी म्हणजे पहिले 2 अधिक बी सी दुसरे 2 अधिक ए सी पहिला आणि तिसरा यांचं काय केलं आपण मांडणी केली त्यांचा गुणाकार केला आणि उत्तर आपल्याला काय आलं 10. आपल्याला काय शोधायचं होतं तिघांचे एकत्रित कामाचे दिवस किती होतील तर काय येणार 10 दिवस येणार.